अहमेव यथा विप्रः मासानां पुरुषोत्तमः. स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे मी सर्व पुरुषांमध्ये पुरुषोत्तम आहे, त्याचप्रमाणे हा मास सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ आहे. 2026 हे वर्ष तुमच्या आध्यात्मिक प्रवासातील एक चमत्कारिक वळण ठरणार आहे, कारण 17 मे पासून सुरू होत आहे अधिक मास. 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळात तब्बल 3 वर्षांनंतर हा महिना येत आहे. यावेळी हा अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येत असल्याने 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असतील. हा केवळ कॅलेंडरमधील बदल नाही, तर हे ईश्वराने दिलेलं स्पिरिच्युअल डिटॉक्सचं वरदान आहे. सूर्यवर्ष 365 दिवसांचे आणि चंद्रवर्ष 354 दिवसांचे असते. यातील 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनी 1 महिना अधिक धरला जातो. आपल्या ऋषीमुनींची खगोलशास्त्रीय दृष्टी किती प्रगत होती याचा हा जिवंत पुरावा आहे. जेव्हा या 13व्या महिन्याची निर्मिती झाली, तेव्हा त्याला कोणीही स्वीकारायला तयार नव्हते. तो दुःखी होऊन वैकुंठात गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला आपले नाव दिले, पुरुषोत्तम मास. जो या काळात भक्ती करेल त्याचे सर्व पूर्वजन्मांचे पाप नष्ट होईल, असे अभिवचन त्यांनी दिले. कसे करायचे? पहिली पायरी, 17 मेच्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठा. अष्टांग हृदय सांगते, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषः. या काळात विश्वात प्रचंड प्राणशक्ती असते. अंघोळ करून हातावर गंगाजल घ्या आणि या महिन्यात भक्ती करण्याचा ठाम संकल्प करा. हा महिना आवाजाच्या कंपनांचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. लक्षात ठेवा, चालता फिरता जप करण्यापेक्षा एका जागी बसून माळेवर जप करण्याला हजारो पटीने जास्त महत्त्व आहे. आपली संस्कृती ही आपली ताकद आहे. ती जपण्यात लाज कसली? का करावे? कारण शब्दांमध्ये शुद्ध करण्याची शक्ती असते. श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय, ज्याला पुरुषोत्तम योग म्हणतात, त्याचे रोज पठण करा. जर संस्कृत कठीण वाटत असेल तर त्याचा अर्थ वाचा. हे तुमच्या अंतर्मनावर साचलेली नकारात्मकता दूर करेल. रोज संध्याकाळी देवापुढे आणि तुळशीजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा. स्कंदपुराण म्हणते की पुरुषोत्तम मासात केलेलं एक दीपदान संपूर्ण वर्षाच्या आराधेपेक्षा श्रेष्ठ आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालणे म्हणजे सर्व तीर्थांचं पुण्य एकाच वेळी मिळवणे होय. महाराष्ट्रात 33 अनारसे दान करण्याची खास पद्धत आहे. अनारशातील छिद्रे हे आपल्या आयुष्यातील दोषांचे प्रतीक मानले जातात. ते दान करणे म्हणजे आपले दोष ईश्वराला अर्पण करणे. जावयाला विष्णूचे रूप मानून भोजन देणे हा नात्यांमधील आदर टिकवण्याचा एक संस्कार आहे. या काळात काय टाळावे? लक्षात घ्या, ही वेळ बाह्य उत्सवांची नाही, तर अंतर्मुख होण्याची आहे. लग्न, मुंज किंवा गृहप्रवेश यांसारखी भौतिक सुखाची कार्ये या काळात टाळावीत. मोबाईल आणि टीव्हीचा अनावश्यक वापर टाळून आपल्या मानसिक चेतनेवर लक्ष केंद्रित करा. आधुनिक विज्ञानानुसार ज्याप्रमाणे आपण शरीरातील विषारी द्रव्य काढण्यासाठी डिटॉक्स करतो, त्याचप्रमाणे अधिक मास हा आपल्या आत्म्याचा डिटॉक्स आहे. मनावर साचलेल्या नकारात्मक विचारांचा मळ धुवून काढण्याची ही एक सायंटिफिक प्रक्रिया आहे. शक्य असेल तर पंढरपूर किंवा वृंदावन सारख्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. पण जर प्रत्यक्ष जाणे शक्य नसेल तर आपल्या घरातच तीर्थाचे स्मरण करून स्नान करणेही तितकेच फलदायी ठरते. 2026ची ही संधी गमावू नका, कारण ही वेळ स्वतःला बदलण्याची आहे. हा महिना पाळणे ही केवळ परंपरा नाही, तर ते कर्म आणि भक्तीचे अढळ शास्त्र आहे. जो या पुरुषोत्तम मासाचे नियम पाळतो त्याला भगवान स्वतःच्या धामात स्थान देतात. तुमचा हा प्रवास आध्यात्मिक प्रगतीचा आणि आनंदाचा जावो. या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी अधिक मास महात्म्य या ग्रंथाचे वाचन नक्की करा. स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. तुमचा हा अधिक मास तुमच्या जीवनातील अंधार दूर करणारा ठरो. येन मुहूर्तम क्षणम वापी वासुदेवम न चिंतयेत सा हानिस्तन महच्छिद्रम सा भ्रांतिः सा विक्रिया. पद्मपुराण. ज्या क्षणी आपण ईश्वराचे स्मरण करत नाही तोच खरा तोटा आणि तीच खरी हानी आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणी नामस्मरण करा. ओम नमः शिवाय.